तुमच्यासोबत कधी असं झालं आहे का की तुम्ही एखाद्या गोष्टीच्या सर्व सूचना अगदी तंतोतंत पाळल्या तरीही अपेक्षित यश मिळालं नाही? आणि कधी असा विचार केला आहे का की अनुभव अनेकदा पुस्तकांपेक्षा जास्त का शिकवतो? आजच्या या प्रेरणादायी कथेत आपण भेटणार आहोत अद्वै नावाच्या एका हुशार मुलाला. अद्वैचा विश्वास होता की जगातील प्रत्येक समस्येचं उत्तर एखाद्या सूत्रात किंवा पुस्तकात सापडू शकतं. त्याची आधुनिक, अनुभवी आणि प्रेमळ आजी त्याला शिकवते की फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसं नसतं. काही गोष्टी अनुभवातून, निरीक्षणातून आणि प्रत्यक्ष कृतीतूनच शिकाव्या लागतात. ही सुंदर, हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा आपल्याला सराव, संयम, निरीक्षण आणि अनुभव यांचे खरे महत्त्व समजावून सांगते. म्हणून ही रंजक कथा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तिचा संदेश तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. आणि जर तुम्हाला अशा प्रेरणादायी, ज्ञानवर्धक आणि बोधप्रद कथा आवडत असतील तर ॲट द स्टोरी एको मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजची प्रेरणादायी कथा, अद्वैचा केक. अद्वैचा केक. अद्वै बंगळुरूमध्ये राहायचा. त्याला विज्ञानाचे नियम आणि गणिताची सूत्रे खूप आवडायची. त्याला वाटायचे की जगातील प्रत्येक गोष्ट एका अचूक सूत्राने सोडवता येते. त्याची आजी मीरा खूप आधुनिक होती. मीरा आजी आपला कॅटरिंगचा व्यवसाय स्मार्टफोनवरून अगदी कौशल्याने सांभाळायची. ती नेहमी म्हणायची, अद्वै, स्वयंपाक हा अनुभवात असतो. लवकरच मीरा आजीचा वाढदिवस येणार होता. अद्वैने ठरवले की तो स्वतःच्या हाताने आजीसाठी चॉकलेट लावा केक बनवणार. त्याने एक मोठे पाककलेचे पुस्तक अभ्यासाला घेतले. अद्वैने कामाला सुरुवात केली. त्याच्यासाठी अचूकता खूप महत्वाची होती. त्याने वजनकाटा वापरून अगदी मोजून मापून मैदा, कोको पावडर आणि साखर घेतली. पहिला प्रयत्न पूर्ण झाला, पण हा काय चमत्कार! केक फुगण्याऐवजी दगडासारखा कडक झाला होता. अद्वैला खूप आश्चर्य वाटले आणि तो थोडा गोंधळला. अद्वैने हार मानली नाही. त्याने दुसऱ्यांदा प्रयत्न केला आणि ओव्हनचे तापमान बदलले. पण यावेळी ओव्हन उघडताच त्याला दिसले की केक आतून पूर्णपणे कच्चा आहे. मीरा आजी हळूच त्याच्याजवळ आली. तिने मायेने अद्वैच्या खांद्यावर हात ठेवला. बाळा, पुस्तक तुला तापमान सांगू शकतं, पण केकचा अंदाज नाही, ती प्रेमाने म्हणाली. आता ही पुस्तकं बाजूला ठेव, आजी म्हणाली. तिने त्याला शिकवले की स्वयंपाक करताना पदार्थांचा पोत आणि सुगंध समजून घेणे किती महत्वाचे असते. अद्वैने आता आजीच्या मार्गदर्शनाखाली पीठ फेटायला सुरुवात केली. जेव्हा पीठ एखाद्या रेशमी रिबनसारखे पडू लागले तेव्हा त्याला एक वेगळीच लय जाणवू लागली. तिसऱ्यांदा अद्वैने केक ओव्हनमध्ये ठेवला. यावेळी त्याने घड्याळाकडे किंवा पुस्तकाकडे पाहिले नाही. त्याने फक्त ओव्हनच्या काचेतून केकचा बदलणारा रंग आणि खमंग वास अनुभवला. शेवटी एक सुंदर आणि मऊ केक तयार झाला. जेव्हा अद्वैने तो कापला तेव्हा त्यातून गरम चॉकलेट एखाद्या लाव्हासारखे बाहेर आले. आजी आनंदाने टाळ्या वाजवू लागली. आजीने केकचा आस्वाद घेतला आणि अद्वैला जवळ घेतले. अद्वै शिकला होता की विज्ञानासोबत जेव्हा मनाची ओढ आणि अनुभव असतो तेव्हाच खरी जादू घडते.